नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं आज स्वागत करतो आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत कोकणात माझ्या घरी आणि आमची आई जेवण करते, त्याचप्रमाणे सगळं करते। वय आहे 75 वर्ष। तर इथं बघू शकता आमची आई आता तांदूळ पाकडते आणि आपल्या गावाकडची माणसं तांदूळ साफ करण्यासाठी सुपाचा वापर करतात। जसं की तुमच्याकडे सुद्धा सुपाने तांदूळ पाकडले जात असतील, म्हणजे तांदळातला जो कचरा असतो तो बाजूला होतो आणि तांदूळ बाजूला होतात। तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीने आपल्याकडे तांदूळ साफ करायची पद्धत आजही आमच्याकडे वापरली जाते। त्याला बोलतात सुपाने तांदूळ पाकडणे आणि अशा रीतीने मग आपल्याकडे तांदूळ साफ केले जातात। त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर आमच्या आईचं वय आहे साधारण 75 वर्षापेक्षा जास्त। तरी आज ती चांगली ठणठणीत आहे, जेवण करते, खाते पिते, व्यवस्थित मस्त असते आणि कामाला सुद्धा जाते ती। तर त्याचप्रमाणे तिची संपूर्ण जर व्हिडिओ तुम्ही पाहिली तर तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल की आमच्या आई कशा प्रकारे काय काय करते। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। कोकणातली माणसं कणखर का असतात किंवा कणखर असण्यामागचं कारण हेच आहे की सकाळी 5 वाजता उठणं, त्याच्यानंतरला थंडी जरी असली, उन्हाळा असला, पावसाळा असला तरी चुलीजवळ त्यांचं जेवण चालू असतं। त्याचमुळे एक नैसर्गिक त्यांना जो बोलतात ना की निसर्गाची देण मिळाले, तर ती निसर्गाकडून कोकणातल्या माणसांना शुद्ध हवेची एक देण मिळाले। कुठेही कचरा नसतो, सगळीकडे स्वच्छता असते आणि सर्व काही प्रसन्न वातावरण असतं कोकणामध्ये। तर मंडळी, व्हिडिओमध्ये पाहत असताना आता आपल्याला आई आमची कचरा काढताना दिसते। त्याच्यानंतरला पुढे अजून जर पाहिलं तर तुम्हाला जमीन सारवताना सुद्धा आपल्याला आई पाहायला मिळते। त्याचप्रमाणे माझी आई इकडे फाटी तोडते, कुटक्या तोडते। बघा आमची गुड्डी काय करते, मस्तच। आई आमची पुऱ्या लागते। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी कोकणचा नानू तुमच्या आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। इथं माझी आई आहे, इथं आमची गुड्डी आहे। गुड्डी हाय कर। आणि इथं हे बघा, इकडं बघू शकता, इथं चूल आहे आणि चुलीवरती चुलीवर बिरड्याची भाजी चालली आहे आणि इथं मस्त चूल पेटले। हे बघा, ही गुड्डी आमची पुऱ्या काढते ना वाटीने, आणि इथं पुऱ्या हे करून ठेवलेल्या आहेत। आज आहे मकर संक्रांत, तर सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। कशा आहात मंडळी सगळे? तुमचं थेट कोकणातून स्वागत। आमची गुड्डी सुद्धा आज काम करते। गुड्डी सुट्टी आहे ना आज तुला? कितवीला आहेस गुड्डी? 6वी। गुड्डी 6वीला आहे आणि बघा ते सगळं काम करते घरातलं। हा कोकणातल्या पुरी हो आमच्या बारक्या। हे बघा माझी आई, माझ्या आईचा हात बरा नव्हता, तिला लागला होता, तर आता ती बरी आहे। ही बघा आता लागते उजव्या हाताला ना लागलेला, उजव्या हाताला लागलेला तिचा। बघा हा फाट्यांचा टोपला आहे इथं। किती पुऱ्या लागतेस गुड्डी? किती लागते? चालल्या 2-2 खाल्ल्यावर की खाऊ। बरोबर, पुरणार आहे ते लाटून घे पाहिजे। बिरड्याची भाजी मला आवडेल खायला, बरेच दिवस खाल्ली नाही, खातो नंतर। वडा मसाला नाही घेतलेला आहे, चालेल अशी कांद्या टोमॅटोवर आहे ना? टमाटो नाही, मग बटाटा बिडा चालेल, खाय नंतर। बघा गुड्डी मस्त लाटते पण आणि पुऱ्या पण काढते। इथं गोल गोल आहेत एकदम। वाटी आहे, मी वाटीने काढते। हा काय? कुठं आहे? हा प्रज्ञा असेल ना तिथं, नको जायला। नाही हा, तर मंडळी आमच्या वहिनी सुद्धा तिथं पुरणपोळ्या करतात, बघूया सकाळ सकाळ। वहिनी प्रज्ञा आहे इथं? मग नाही येत मी। कुठं आहे?
आतमध्ये गेले. नाही तर वहिनी बघा पुरणपोळ्या करतायत. आतमध्ये गेले. आतमध्ये गेले ना. इकडे बघा. हाय करा, हाय करा. हाय हाय. नमस्कार. नमस्कार. चला. चुलीवरची भाजी आटली हो शाप. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडचं व्ह्यू हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.